हे बघा मोदक झालेत रेडी आणि कीर्तीने बनवलेत. टाकून घे. आलेच. हाय नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे अक्षदा ब्लॉग्समध्ये. त्याचा प्रकट दिवस होऊन गेला तर कालचा दिवस खरंच खूप छान गेला आणि घरात पूजासुद्धा केलेली. स्वामीचा प्रकट दिन होता म्हणून. तर खरंच घरामध्ये पण किती पॉझिटिव्ह एनर्जी होती आणि खरंच खूप छान वाटत होतं. आणि खरंच म्हणून आजच्या व्हिडिओ आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी माझा स्वामी अनुभव नाही सांगितला, तर म्हटलं तो खूपच मोठा व्हिडिओ होईल म्हणून मग आज म्हटलं या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगते. तर आजच्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे स्वामींचा माझा अनुभव कसा आहे, मी स्वामींची सेवा कशी करायला लागली, मला स्वामींचं वेळ कसं लागलं तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते. आता मी स्वामींचं वेळ मला कसं शेअर करते. सगळ्यात अगोदर ना मी लहान होती आणि मी माझ्या आत्याच्या घरी गेलेली. तिथे मी ना स्वामींचं गाणं ऐकलेलं, श्री स्वामी समर्थ, आपलं तारक मंत्र आहे ना ते. तर ते मला एवढं आवडलेलं ना की बस रे बस. आणि मी घरी आली ना जशी मुंबईला तसं म्हणजे मला, आणि मी लहान असल्यामुळे मला ते गाणंसुद्धा ना आठवत नव्हतं की ते गाणं कुठलं आहे काय, काहीच नव्हतं आठवत. पण मी घरी आली ना मम्मीला बोलत होती, अगं मम्मी आत्यांनी ना सकाळी सकाळी खूप छान गाणं लावलेलं. तर ते कुठलं गाणं मला आठवत नाही, पण एका देवाचं होतं एवढं असं मी सांगत होती. तर मम्मीलाही काय आयडिया नव्हती आणि मी स्वामी महाराजांचा तेव्हा फोटो वगैरे पण नव्हता बघितला. ते फक्त गाणं ऐकलेलं, ते माझ्या कानावर पडलेलं तेवढंच. आणि तेव्हा मी खरंच लहान होती, म्हणजे जेमतेम मी 3री-4थीलाच असेल, पण माझ्या लक्षात नव्हतं कारण आत्याकडे होती. महिन्याभराने नंतर मुंबईला आली, अशी सुट्टी लागलेली तेव्हाच गेलेली आत्याच्या इथे. आणि मग नंतर मग मुंबईला आली, मग मम्मीला मी सांगितलं. तर मम्मीला पण तेवढी काय आयडिया नव्हती आणि आम्हाला तेव्हा आयडियाच नव्हती. आणि मग मध्ये खूपच गॅप झाला आणि नंतर मग मी 12वीला होती, माझं 12वीचं वर्ष चालू होतं. तेव्हा मग परत मला मावशीकडून ऐकलेलं आणि तेव्हा पण असं खूप स्वामी महाराजांचं करत होते. तेव्हा म्हणजे व्हिडिओ वगैरे ठेवायचे स्टेटसला हे ते. तेव्हा पण एक बघितलं, पण एवढं मला हे नव्हते, आयडिया नव्हती. आणि मग तेव्हा मावशीनं करत होती आणि मग 12वीचं म्हटलं की टेन्शन होतंच. तर मग खूप असं टेन्शन वगैरे होतं, बोर्डचे एक्झाम वगैरे आणि घराचे थोडेफार प्रॉब्लेम्स पण होते. मग तेव्हा परत मावशीकडून ऐकलं. तर मग मावशी तर करत होती आणि ती अजूनसुद्धा करते. तिला पण खूप छान छान अनुभव आले स्वामी महाराजांचे. तर मग मावशीने सांगितलं मम्मीला की मग तिला खूपच टेन्शन वगैरे आहे, तर तिला नामस्मरण करायला सांग आणि स्वामींचं केलेली सेवा कधीच वाया जात नाही असं. आणि मग नंतर तेव्हा मार्गशीर्षचे ना गुरुवार पण चालू होते आणि मार्गशीर्षचे गुरुवार झाले आणि तेव्हापासून ना मी गुरुवार पण होते ना ते कंटिन्यू. माझं मंगळवार तर उपवास असायचाच आणि नंतर मग गुरुवारचे पण ना मी उपवास स्टार्ट केले आणि नामस्मरण स्टार्ट केलं. आणि खरंच नामस्मरण जशी सुरुवात केली ना स्वामींचं नामस्मरण करायला, तर खरंच खूप वेगळं वाटायचं. खरं म्हणजे एक जीवनामध्येच थोडे थोडे बदल जाणवायला लागलेले, लवकर नाही पण हळूहळू जाणवले. आणि नंतर असं करता करताना मग मावशीने सांगितलं की 11 गुरुवार कर, 9 गुरुवार किंवा 11 गुरुवार कर, त्याच्यामध्ये पण तुला खूप छान फळ भेटेल. आणि मग म्हटलं ठीक आहे, करून बघायला काही हरकत नाही आणि संकल्प कर. म्हणून मग गुरुवार तर सुरुवात मार्गशीर्षचे गुरुवार तर करत होती. मग तेव्हाच म्हणा कंटिन्यू स्टार्ट केले गुरुवारचे उपवास वगैरे करायला आणि मग त्यातच मग मी स्वामींचे गुरुवार पण स्टार्ट केलेले आणि तेव्हाच ना मग उपवास केला. आणि मग नंतर मग यूट्यूबला थोडंफार सर्च केलं की 11 गुरुवार कसे करायचे असतात, त्यामध्ये कशी मांडणी वगैरे करायची असते, ते तसं केलं. आणि मग मी पहिला गुरुवारपासून असे स्टार्ट केलं चांगला गुरुवार बघून. आणि त्या 11 गुरुवारमध्ये स्वामींचा पहिला प्रकट म्हणजे मी स्टार्ट केलं तेव्हा प्रकट दिवस आला होता ना, तेव्हा आला होता. आणि तेव्हा मला खरंच आता पण मी सांगते माझ्या अंगावर काटा आला. तेव्हा मग आम्हाला एक छान स्वामींनी दर्शन दिलेलं. म्हणजे ते घरामध्येच आम्हाला मी स्वामींना बोललेली की स्वामी महाराज माझी म्हणजे वेडीवाकडी जी पूजा असेल ती तुम्ही माझी मानून घ्या आणि मी पहिल्यांदाच करते. आणि जसं काय असेल आणि ना माझी पूजा जर ही तुम्हाला आवडली असेल आणि मी मनापासून करते, तर तुम्ही मला एखादं असं काहीतरी तुमचं संकेत द्या. तर असं. आणि मी एका इच्छासुद्धा केलेली स्वामी महाराजांना की स्वामी महाराज माझं स्वतःचं घर होऊ द्या, तेव्हा मी तुम्हाला स्वतःहून माझ्या घरात आणेल. त्या संकल्पामध्ये असं मी महाराजांना बोललेली. स्थापना करेल. म्हणजे ती पूजा केलेली, स्थापना केलेली महाराजांची. स्थापना नाही गं, स्थापना करेल स्थापना करेल. माझं स्वतःचंच घर झालं म्हणजे मम्मी पप्पांचं असं घर झालं ना, तर मी स्वतःहून तुम्हाला हे करेल. आणि माहीत नाही स्वामी महाराजांना ती माझी पूजा
आवडली, कसं काय नामस्मरण. आणि स्वामी महाराजांनी खरंच तेव्हा खूप छान दर्शन दिलं. आणि ती क्लिप जर माझ्याकडे असेल ना फोनमध्ये आत्ता पण, तर तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करेन. साक्षात स्वामींनी दर्शन दिलेलं. आम्ही ज्या घरामध्ये राहत होतो तो रूम पण रेंटचा होता आणि आत्ताही आम्ही राहतो, हा रूमसुद्धा आमचा रेंटचा आहे. आमचं स्वतःचं असं घर नाही आहे. तर माहीत आहे स्वामी महाराजांनी ती माझी इच्छा ऐकली आणि मी असं म्हटलेली की माझं स्वतःचं घर होईल तेव्हा तुमची मी स्थापना करेन. पण स्वतःहून महाराजांनी आमच्या म्हणजे त्या घरामध्ये महाराज आले होते. आणि ते साक्षात म्हणजे ना, मी पूजा करायची ना त्या जागेवर, ते साक्षात अशी भिंतीच्या मागे ना आकृती. स्वामींची पूर्ण आकृती, म्हणजे स्वामी महाराजांचा जसं फोटो असतो ना फोटोमध्ये, तसं पूर्ण साक्षात दिसत होतं. आणि हे ना मला सुद्धा जाणवलं नव्हतं आणि हे प्रगट असं. दिना दिवशी चालतं ते. हां, प्रकट दिना दिवशीच स्वामी महाराज साक्षात आले होते, असं भिंतीवर दिसले. आणि ना मी फोन म्हणजे ना पूजा वगैरे करायची ना, ती माझ्या मावशीला ना फोटो पाठवायची. मावशी बोलायची की पूजा केली मग पाठव फोटो, म्हणजे मी केली तर मी म्हणायचं मावशीचं पण दर्शन होईल असं. तर मी मावशीला फोटो वगैरे पाठवायची. आणि मग मावशीने असं फोटो बघितला ना, तेव्हा स्वतः तिला दिसले मावशीला. आम्हाला पण नाही दिसले. आम्ही असंच पूजा वगैरे केली. नाही, प्रकट दिनाच्या पहिल्या गुरुवारी आले होते. प्रकट दिना दिवशी चालतं. हां, मला वाटतं प्रकट दिना दिवशीच आले होते. आणि तेव्हा ना मी क्लिप पाठवली मावशीला, फोटो काढलेली. तर मावशीने म्हणजे आम्हाला सांगितलं. दिसतंय मावशी, आम्हाला म्हणजे काय कळेना नक्की खरं आहे काय आहे. आमच्या हां. डोळ्यांवरच विश्वास नव्हता बसत. म्हणून मग मी माझ्या बहिणीकडे पाठवलं की बघ गं, तुला पण तसंच वाटतंय का. नाही, मावशीने आपल्याला सांगितलेलं की तुला बघ काय दिसतंय का. मग आपण बघितलेलं. तेव्हा मग बघितलं ना, तेव्हा खरंच असं विश्वासच बसत नव्हता की साक्षात स्वामी महाराज आमच्या घरात, त्यांच्या स्वतःच्या घरात, आम्ही राहत्या घरात स्वामी महाराज प्रकट झाले होते. आणि तो प्रकट दिवस मी कधीच नाही विसरणार. तेव्हा माझं 12वीचं वर्ष चालू होतं आणि माझं पहिलंच मी स्वामींच्या सेवेत उतरली होती. आणि खरंच वर्ष ते कधीच मी नाही विसरू शकत. आणि तो दिवस तो म्हणजे प्रकट झालेले स्वामी महाराजांचा तो दिवस होता तो. आणि साक्षात स्वामी महाराज त्यांच्या स्वतःच्याच असं आपण म्हणून घरी आले होते. आणि तेव्हापासून ना मला खरंच खूप विश्वास झाला की खरंच मी जी सेवा केली. आणि माझे 2 गुरुवारच राहिले होते, गुरुवार संपायला, 11 गुरुवार पूर्ण होण्यासाठी. आणि तेव्हा स्वामी महाराजांचं हे झालं. आणि मी ना मग तेव्हापासून गुरुवार खरंच खूप इच्छेने माझा फोन दे यश. पूर्ण असं करते. आणि अजूनही आम्ही म्हणजे तो रूम सोडून आता, आणि तो रूम सोडायचं पण आम्हाला नव्हतं, पण तिथे पण ॲक्च्युली ना एक प्रॉब्लेम झाला होता. काय प्रॉब्लेम झाला होता गं मम्मी? ते स्लॅब पडलं होतं ना, हां. त्याच्यातून पण स्वामींनी आम्हाला वाचवलं. आणि तो पण एक तो स्वामींचाच अनुभव म्हणजे की पावसाचे दिवस चालू होते आणि ना 3ऱ्या माळ्यावरच घर होतं आमचं ते. आम्ही तिथे रेंटवरच राहत होतो आणि ती वरती टेरेस होता आणि ती खूप जुनी बिल्डिंग असल्यामुळे ना स्लॅब वगैरे भिजून ना पाण्याने पूर्ण हे काय पोकळ झालेलं. आणि क्रॅक पण पडलेले. 12-13 वर्ष आम्ही म्हणजे त्या रूम मध्ये राहिलो. तर त्याला रिनोव्हेशनची गरज होती. आणि आम्ही राहत होतो तेव्हा ते काय मालकाने केलं पण नव्हतं. आणि मग ते भिजून पूर्ण टेरेसवर कसं पाणी जमायचं ना, मग ते भिजून स्लॅब होता तो पोकळ झालेला. आणि मग असा हा सोफा होता आणि ना यश बसलेला TV बघत होता. आणि आपले नवरात्रीचे दिवस चालू होते. 3रा दिवस होता. हां, 3रा दिवस होता. आणि ना मी आणि कीर्ती, आणि मी लग्न झालं होतं माझं आणि मी नवरात्र होतं म्हणून मी पण घरी आलेली मम्मीकडे. आणि मम्मी बोलत होती की दिवस सुद्धा चांगला आहे, शुक्रवार काहीतरी आहे, तर जाऊन ना देवीची ओटी भरून ये. तर मी म्हटलं ठीक आहे. आणि मी आणि कीर्ती आम्ही ना रेडी वगैरे झालो आणि आम्ही जायलाच निघालो. आणि यश असा कोपऱ्यातच बसलेला आणि ती पूर्ण स्लॅब होती, ती धाप दिशेने खाली पडली. काही सेकंदाचंच आहे. आणि हे लोक पण तिथेच उभे होते, कीर्ती आणि ही. आम्ही तिथेच होतो. फक्त होते. मम्मी किचन मध्ये काहीतरी, मी मम्मीला सांगितलेलं मम्मी आणून दे, मला तांदूळ का काहीतरी पाहिजे होते. तेच मम्मी आतमध्ये आणायला गेली. यश इथे बसला, कीर्ती इकडे. आणि कबड सुद्धा आमचं नाही एका साईडला होतं. मी रेडी होते, कीर्ती होती आणि यश बसलेला. आणि यशच्या थोडं वाचून तो पूर्ण स्लॅब पडले. आम्ही एवढं घाबरलो. आणि या फक्त काही सेकंदासाठीच काहीतरी तांदूळ घ्यायसाठीच ती आतमध्ये आली. आणि तेवढंच ही किचन मध्ये पाऊल टाकला आणि
तेवढ्या वेळातच धपकन पडलं. हा, मम्मीने आवाज दिला म्हणून मी पटकन मी पण एकदम जोरात ओरडले की कसला आवाज आला आणि यश तिथेच बसला होता. यश तर थोडक्यातच वाचला, थोडक्यात, नाही तर आणि तो सगळी म्हणजे स्लॅब काय सांगू आता, म्हणजे सगळी स्वामींचीच कृपा. पडला आणि स्वामी जसे आयुष्यात आले, आम्ही त्यांच्या सेवेमध्ये उतरलो तेव्हापासून म्हणजे खूप प्रॉब्लेम मधून ती बाहेर क्लिप पडलो. असते ना आपल्याकडे, ती पण आपण सांगू. ते पूर्ण माती माती घरामध्ये, सोफ्यावर सगळी माती माती. यश थोड्या सणासाठी घाबरला, हे काय झालं. तो फोन बघून ना, फोन नाही टीव्ही बघतच असा बसलेला. त्याला आम्ही बोलत होतो चल चल, तो काही यायला रेडी नव्हता. मग तो तिथेच बसलेला आणि थोडा असा बसून असा स्लॅब पडलेला. ती क्लिप असते ना, ती पण तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेल. आणि ही घटना म्हणजे अशी कोणाला जास्त माहितीच नाही. आमच्यामध्येच आम्ही कोणाला जास्त काही सांगितलंच नव्हतं की असं झालंय हे ते. आणि आम्ही म्हणजे असं काही जास्त कोणाला सांगितलंच नव्हतं आम्ही बाहेर पाहुण्यामध्ये. आणि आम्ही त्या घरात राहतो, तिथे स्वामी आहे ते असं आम्ही कोणाला सांगितलंच नव्हतं. मी म्हटलं आपण आपल्याला माहिती आहे ना, आपल्यापर्यंतच ठेवूया. उगाच 4 चौघांना सांगणार, लोकांना माहीत नाही. लोक हसताले काय बद्दल, काय हे लोकांचं असं. पण माझ्या घरातल्यांचा, मावशीचा, त्यांच्या म्हणजे तिचा पण खरंच खूप विश्वास. ती पण चक्की झालेली, अरे महाराज स्वतः दिसतात. आणि स्वतः आता आम्हाला असं वाटलं की आता आम्ही युट्यूबवर आलो आहोत. तर ही काल प्रगट दिन होता, तर कालही म्हणजे खूप प्रसन्न वातावरण होतं घरात, पॉझिटिव्ह एनर्जी. जेव्हा आम्ही गुरुवार असतो, इतर वेळीही छान वाटत असतं, पॉझिटिव्ह एनर्जी असते. कधी असं एकदम कधी घरामध्ये असं प्रॉब्लेम कधी आला, स्वामींचं नामस्मरण केलं की बरं वाटतं. जास्त करून नामस्मरण खूप महत्वाचं आहे. आणि तारक मंत्र खरंच. आणि ते 11 गुरुवार आणि उद्यापनाच्या दिवशी पण आतापर्यंतच म्हणजे खूप स्वामींनी साथ दिली खरंच. आणि उद्यापनाच्या दिवशी पण उद्यापन पण खूप छान झालं होतं स्वामींचं. मी 11 गुरुवार केलेले. तेव्हा पण एक गोष्ट माझं असं हेच नव्हतं. मी माझ्या मैत्रिणी आणि मी असं ऐकून होती की आपण जे 11 गुरुवार करतो ना, तेव्हा एका सवासिनींना बोलवून तिची ओटी भरायची असते. आणि माझी मैत्रीणच होती, तिलाच मी बोलत होती, अगं ये ग. तिला किती मस्का मारला, ती काय यायला तयार नाही. ती शेवटी आली पण नाही. आणि माझं खरंच मूड ना, आई आली पण आपण तिला बोललोय तर आपण असं नाही. आई पण नंतर आली तिची. आणि माझा ना खरंच मूड खूप ऑफ झाला. मी म्हटलं, मी सगळ्या मुलींना बोलवलं, त्यांना जेवायला वगैरे दिलं आणि माझी ओटी भरायची राहून गेली. आता काय करू. आणि मग तेवढ्यातच ना एक दुसरी मैत्रीण होती, तिची मम्मी, तीही पण आणि तिची फॅमिली पण, मम्मी स्वामींना खूप मानतात. त्या पण स्वामी सेवेत आहेत. वाटलंच नाही की तिची मम्मी अशी आहे, कारण ते कधी असं म्हणजे जास्त म्हणजे असं नाही, तेवढ्या पुरतं यायचं बोलायचं. आणि जी मैत्रीण मी बोलते ना, ती असं म्हणजे खूपच क्लोज. मी तिला खूप बोलत होती पण ती काही शेवटी आली नाही. रात्रीचे 9 वाजले ना, तरी पण ती आली नाही. आणि ना मी त्या मैत्रिणीला जस्ट बोललेली की अगं मी 11 गुरुवार केले. मी अशी स्टेटस वगैरे ठेवायची ना तेव्हा. मग तेव्हा तिने मला म्हणजे तिने विचारलेलं, मग तेव्हाच तिच्यावरून मला कळालेलं की आम्ही पण ना, माझी मम्मी पण खूप स्वामींना मानते वगैरे. तर मग मी तिला सहज बोललेली की ठीक आहे, मी ना माझ्या 11 उद्यापन आहे, तर तू आलीस तर ये आणि मम्मीला पण घेऊन ये घरी. तर ती बोलली हां ठीक आहे चालेल. आणि मग ज्या मैत्रिणीला मी एवढं फोर्स करत होती, अगं ये, ती काही शेवटी आलीच नाही. मग माझं खूप मूड ऑफ झालेलं आहे. रात्रीचे 9 साडेनऊ झाले होते. आणि मी मम्मीला बोलली, बघ मम्मी, मी तिला बोलवलं पण ती काय आली नाही. माझी ओटी भरायची राहून झाली, तेवढ्यासाठी राहिलं. पण माहीत नाही, मग त्या काकीनं अचानक आल्या, 9:30 वाजता आल्या. त्यांचा सुद्धा उपवास होता. अरे, आणि मी एवढी आश्चर्यचकित झाले. आणि मला कळालं त्यांचा पण उपवास वगैरे होता. आणि त्यांचे पण असे ना गुरुवार काहीतरी वेगळी चालू होते, ते बोलत होते. आणि तेव्हा मी खरंच खूप हॅपी झाले. आणि मग तेव्हा मी त्यांची ओटी वगैरे भरली. आणि त्या जेवल्या नाही, त्या बोलल्या की नाही माझा उपवास आहे तर मी काही जेवणार नाही. हां, त्यांना मी ना पोळ्या दिल्या होत्या, कारण माझं उद्यापन वगैरे होतं, तर मी असं जेवण केलेलं ते त्यांना थोडंसं दिलेलं. आणि पण त्या आल्या, एवढं मला बरं वाटलं की म्हटलं चल, ती नाही आली ना, पण जी जास्त करून स्वामी सेवेत आहे आणि त्या खूप स्वामींना मानतात, त्यांच्याकडूनच त्या व्यक्तीकडून माझी ओटी भरणं झालं. मग तेव्हा पण खरंच खूप छान वाटलं मला. मी म्हटलं चल, स्वामींनी केलं ठीक आहे, चांगलंच केलं. मी तिला एवढी फोर्स करत होती, ती काय आली नाही. पण ज्या स्वामी सेवेत आहे त्यांचीच ओटी भरली. मला खरंच खूप छान वाटलं. त्या अचानक आल्या, खरंच खूप छान वाटलं. आणि त्यांची ओटी वगैरे मी भरली.
म्हणजे हे असा अनुभव आणि खरंच ती क्लिप असेल ना तर तुमच्यासोबत पण मी नक्की शेअर करेल. तुम्ही पण मला सांगा की तुमचं पण तसं दर्शन होतं का? आणि मग तो रूम ना मग तिथं ते तसं झालं मग आम्हाला रूम वगैरे ना तो अचानक सोडावा लागला. कारण मग त्या मालकाला सुद्धा काम वगैरे करायचं होतं. पावसाचे दिवस चालू होते. पाऊस कधी कमी जास्त झाला तर काही राहण्यासारखंच नव्हतं. मग घरातलं सामान वगैरे पण हे मग आम्हाला तो रूम सोडावा लागला. मग आम्ही तिथे खूप अपसेट पण झालो आणि नाही, आम्ही महाराजांना रूम खाली करताना बोललो महाराजांशी की महाराज आता आम्हाला इथं नाही राहता येणार, आता आम्ही चाललोय तर तुम्ही पण आमच्या बरोबर चला. चला आणि मग त्यानंतर काय त्या आणि म्हणजे रूम होते आम्ही दुसऱ्या घरी शिफ्ट झालो तर तिथेही स्वामी महाराज आमच्या बरोबर होते, आहेत आणि राहतील. अजून पण स्वामी महाराज आमच्यासोबत आहे. कधी कधी खूप छान प्रसन्न येतात अजून पण. पण ते लक्षात राहण्यासारखी आहेत ना माइंडमध्ये आहेत ते क्लिप, ती आठवण ती तुमच्यासोबत मी ही छोटीशी शेअर केली. तर आणि ती क्लिप असेल तर मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. तुम्हीही नक्की बघा आणि तुम्हालाही जाणवलं तर नक्कीच बनवू शकता. मी आज बनवत आहे मोदक. ते इथं मी वेलची पूड घेतलेली आहे, ओके, खिसलेला नारळ खोबऱ्याचा खीस आहे, प्लस इथे गूळ आहे, ठीक, चांगला वितळलेला आहे. सो यात माझा जो खोबऱ्याचा खीस होता तो मी टाकते. खोबऱ्याचा खीस गूळ आता चांगलं मी हलवून घेते 2 मिनिटासाठी. असं तूप टाकत आहे, ॲड ऑन करत आहे, म्हणजे चांगले टेस्ट येईल. शकता माझं जे पुरण होतं ते पण असं मस्त फ्राय झालेलं आहे. नाही तर मी नरम असं स्पोंजी टाईपने पीठ मळलेलं आहे. घेतले तर मी मस्त तूप लावलं आहे. जर तुमच्याकडे तूप अवेलेबल नसेल तुम्ही तेल लावलं तरीसुद्धा चालेल. सो माझ्याकडे तूप होतं अवेलेबल, सो मी तूप इथं लावून घेतलेलं आहे. ते एक मोदक बनवलेलं आहे, बाकीचे झाल्यावरती तुम्हाला मी आणि आता किचनमध्ये आले आणि आज कीर्तीने मोदक बनवलेत आणि ती रेसिपी पण शेअर केली आहे तुमच्यासोबत. आणि तिच्या आता ना मोदक रेडी झालेत बनवून. तर आणि तिने का बनवलेले हे सांगितलं तू? नाही, अजून तर नाही सांगितलं. ओके. तर तिने ना तिची एक विश होती. तर ती विश तिची पूर्ण झाली आहे आणि तिने प्रॉमिस केलेलं बाप्पाला की बाप्पा माझी ती विश पूर्ण झाली ना की मग मी मोदकचा नैवेद्य देईल तुला. तर मग ती तिची विश काही असेल ती पूर्ण झाले म्हणून आज तिने मोदक केले. त्यांनी आज तिला वेळही होता, सुट्टी होती, तर त्यासाठी तिने मोदक केले. आता ती देवालाच नैवेद्य दाखवते कारण तिची विश पूर्ण झाले म्हणून. तर आता ती नैवेद्य दाखवते आणि ती तिची विश काय होती माहीत नाही. तर सिक्रेट आहे, ती सिक्रेट आहे म्हणते. तर ठीक आहे, आता जी काही असेल ती असो, ती पूर्ण झाले. तिची बाप्पानी विश ऐकले. त्याचं आजवट राहून गेलं, ध्रुव रडायला लागला, मग त्याला घेतलं, त्याला गप्प केलंय. आता कंटिन्यू करते. आणि मग आता कीर्तीचे मोदकही रेडी झालेत आणि एका साईडला वरण भात पण होतंय. तर तिचे मोदक झाले तर म्हटलं जा तू नैवेद्य दाखव आणि मी माझं कंटिन्यू करते. तर तू जा दाखव पटकन, उशीर नको व्हायला. आणि आपल्या युट्यूब चॅनलला दाखव ना माझे मोदक कसे झालेत ते. का मोदक झालेत रेडी आणि कीर्तीने बनवलेत. आता खाऊन समजेल टेस्टी कसे आहेत, गोड कमी. तुझा कीर्ती तू आता दाखवून घे. स्वामी अनुभव जो माझा होता तो तुमच्यासोबत मी शेअर केला. काल प्रकट दिवस होऊन गेला, तर म्हणलं की माझा पण जो स्वामींचा मला जो अनुभव आला आहे तो तुमच्यासोबत माझ्या यूट्यूब फॅमिलीसोबत शेअर करावं म्हणून तुम्हाला मी सांगितलं. माझ्यासोबत जे या 5-6 वर्षात मी स्वामी सेवा करते ते माझ्याच काही ज्या जास्तच माझ्या लक्षात राहिलेल्या, माझ्या माइंडमध्ये राहिलेल्या ज्या माझे जे अनुभव होते ते तुमच्यासोबत मी शेअर केले. आणि तुमचेही काही नक्कीच अनुभव असेल स्वामींचे तर माझ्यासोबत नक्की शेअर करा. आणि हा आजचा व्हिडिओ इथेच मी एंड करते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा स्वामी अनुभव कसा वाटला तो नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तोपर्यंत मोदक खा. सबस्क्राईब करायला माझ्या चॅनलला विसरू नका.
आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.